भैया आपका नाम बताओ मधु जोर से। ओमकार। क्या बोले? मधु सुकू ओमकार। क्या बोलना है आपका? ये पत्रकार परिषद लिए है तो सर मेरे बच्चे को न्याय मिलना चाहिए। मेरे बच्चे के साथ जो अन्याय हुआ है उसका न्याय मिलना चाहिए। वो तो खो दिया चला गया, लेकिन उसका न्याय मिलना चाहिए। क्या अपेक्षा है आपकी? यानी क्या यानी गुनाह जो लगा है वो बराबर नहीं लगा या क्या? सर मैं बचपन से लेके अभी तक पढ़ाई लिखाई जो भी इसको लगाया, मेरे पास सब नहीं कुछ नहीं नहीं नहीं, मेरा बोलना ये है कि आपका आरोप क्या है अभी? जो आरोपी है सर उसका मनुष्यवध गुन्हा दाखल आहे. भाऊ तुम्ही सांगा, म्हणजे त्यांना हिंदीमध्ये हे बरोबर समजायला नाही येत. काय म्हणणं आहे आपलं? पहिले तर आपला परिचय आणि तुम्ही ज्याकडून ही पत्रकार परिषद घेतली म्हणजे तुमच्या युनियनचं नाव वगैरे सांगा. मी संजय विठोबाजी लाडेकर, भारतीय मजदूर संघ ॲपेक्स मजदूर संघाचा प्रेसिडेंट आहे. आणि ही हा जो घटना झालेली आहे हे आमच्या मजदूर संघामध्येच कर्मचारी आहे. हां. आणि हा मधु ओमकार हे आमचे जवळपास 17-18 वर्षापासून आमच्या कंपनीमध्ये आहेत. त्यांचा मुलगा जो त्या दिवशीच ही खूप मोठी स्विमिंग टँकमध्ये ती घटना झाली, त्या याच्यामध्ये तो दगावला. पण FIR मात्र जी झाली ती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नव्हता, वेगळाच काहीतरी गुन्हा लावला. म्हणजे कुठेतरी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अच्छा, मनुष्यवधाचा गुन्हा लागावा असं तुम्हाला का बरं वाटत आहे? म्हणजे काय, म्हणजे त्या टँक संदर्भात काय म्हणणं आहे? मनुष्यवधाचा गुन्हा यासाठी लागायला पाहिजे. 2023मध्ये हीच घटना सेम कळमेश्वर इथे झाली होती, कळमेश्वर तालुक्यामध्ये. एकाच जिल्ह्यामध्ये जर त्या सेम घटना होत असेल तर एका तालुक्यामध्ये वेगळी कलम लागतो आणि इथे वेगळी कलम लागतं, तर कुठेतरी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे टँकवर जी घटना झाली त्यामध्ये काही निष्काळजीपणा होता असं वाटतं? 100% निष्काळजीपणा होता. तो बघा अर्धा तास पाण्यामध्ये डुबून होता. टँकमधलं पाणी एकदम शुद्ध राहायला पाहिजे. म्हणजे टँकमध्ये एखादी टाचणी पडली, कॉईनही पडला तर तो दिसायला पाहिजे वरून. पण पोरगा अर्धा तास पाण्यात डुबून होता आणि दिसला नाही, म्हणजे पाणी किती गढूळ असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि निष्काळजीपणा तर 100% होता. जर तुम्ही नवशिके पोरं तिथं येत आहे तर तुमच्या ट्रेनर तिथं राहणं गरजेचं आहे. पोरगा दगावल्यानंतर कुणीतरी आवाज देऊन ट्रेनरला बोलवतो आणि मग त्या पोराला बाहेर काढल्या जातो. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? काढल्यानंतर त्याला लगेच वैद्यकीय उपचार न देता तुम्ही त्याला बाहेर काढून ठेवता, त्याच्या परिवाराच्या लोकांना बोलवता आणि मग त्याला दवाखान्यात आलवता. म्हणजे तितका वेळ तो वाया गेला ना. तेवढ्या वेळामध्ये उपचार मिळाला असता तर पोरगा कुठेतरी वाचला असता. अच्छा, टँकमध्ये मुलाचा भाऊ पण होता. मुलाच्या भावाचं लक्ष नव्हतं का? म्हणजे तो तर लहान होता, पण ते घटना कळली कशी? जवळपास मुलाचा भाऊ सोबतच गेले होते दोघं पण टँकमध्ये जवळपास 25-30 पोरं तिथे होते. आणि टँकमध्ये कसं आहे ना, जेव्हा 25-30 पोरं तिथं पोहत असताना त्यांना लक्षात येत नाही की कोण कोणाचा भाऊ आहे. मुलाचा भाऊ जरी बाहेर उभा होता पण त्याच्या लक्षात आलं नाही. पण त्यांनी मग जेव्हा पाहिलं तर त्याचा भाऊ दिसला नाही, म्हणून त्याला वाटलं वॉशरूमला गेला असेल, कुठे गेला असेल. त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. तेवढ्यामध्ये कोणीतरी खारकर म्हणून एक स्विमिंगमध्ये येणारा जो आपला मनुष्य आहे त्यांनी स्विमिंग टँकमध्ये उतरला. त्याच्या पायाला काहीतरी स्पर्श झाला. तेव्हा कुठं माहीत झालं की आतमध्ये काहीतरी आहे आणि त्याला तेव्हा बाहेर काढण्यात आलं. अच्छा, अजून काय आरोप आहे तुमचे? संबंधित सगळे कर्मचारी, नगर परिषदचे असो, टँकचा ठेकेदार असो, ट्रेनर असो, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं. या प्रकरणात कोणी राजकीय लोक जे कोणी आहेत त्यांच्याकडून कोणतीही मदत नाही मिळाली? राजकीय पक्षाकडनं कुठलीच मदत मिळाली नाही. असं माहिती होतं आहे की टँकचा जो ठेकेदार आहे तो एका पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे पक्षामुळे त्याचा कुठेतरी बचाव करण्यात येत आहे. त्याच्यामुळे कठोर कारवाई आरोपीवर होत नाही असं दिसून येतं. अच्छा, आमदार खासदारही का त्या दिवशी काही तुम्ही डेप्युटेशन दिले, आमदार खासदाराकडून काय रिप्लाय आला? आमदार साहेबांनी तर रिप्लायच दिला नाही असं म्हणता येईल. खासदार साहेबांनी थोडाफार रिप्लाय दिला. त्यांनी म्हटलं की मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नसेल तर मला कळवा, आपण त्याच्यावर काहीतरी करू. पण आमदार साहेबांनी तर पत्रच घेतलं नाही, आमचं निवेदनच घेतलं नाही. असे आमदार आमच्या याला लाभलेले आहे. आणि याच्यापेक्षा जास्त शोकांतिका काय असू शकते? जर या प्रकरणात न्याय नाही मिळाला तर पुढची स्टेप काय राहील तुमच्या युनियनकडनं? या प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही EDO ऑफिस समोर जवळपास 7-8 दिवसामध्ये जर योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही तिथे आमरण उपोषणाचा इशारा देतोय.
आम्ही अपेक्स मजदूर संघातले सगळे लोक जवळपास 1200-1300 आम्ही लेबर आहोत. आम्ही सगळे तिथे उपोषणाला होतो. ठीक आहे. अजून काही सांगायचं आहे किंवा म्हणायचं? ठीक आहे.